संघ आदरणीय वेंकट सिंह नाईक निर्माण करायला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। एवढ्या मोठ्या पत्रात आपल्या तेवढं व्यक्तीवरून वाढवण्या मोठं नाही। जनशक्ती कमी बांधकाम यांच्या सौजन्याने सवलतच्या दरात शिलाई मशीनवर पिठात दिली वाटपातळी या कार्यक्रमाचे दिग्गज माझे मित्र त्यांना मी सर्व सहकार्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते प्रथम विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सचिन पाटील साहेब, अभिजित बघ्याबाई कुंभारकर, जयकुमार शिंदे, संतोष गावडे, नितीन गावडे, हलवडे, लतीन तांबोळी, संतोष सावंत, संतोष सावंत, सोमनाथ सरदार, राजेंद्र कुमार, योगेश करते, विजय बघ्यादादा, शिंदे, प्रकाशराव शिंदे, मोशाताई कदम, समोरकर, हलवडे, नितीन गोडसे, चुकून याच्यामध्ये जर माझ्याकडून नाव घेण्यामध्ये जर कुणाला राहायचं असल्यास त्यांनी मला सोमनाथ बेलगर, सावंते, संदीप रामभाऊ, पत्रकार बंधू, महिला बंधू होती, याच कार्यालयामध्ये मला 13 वर्षातील आपला दुसरा कार्यक्रम आहे। बांधकाम कामगारांना जवळपास 6,000 बांधकाम कामगारांना आपण कामगार मंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला होता। जवळपास तालुक्यातल्या 15,000 महिलांना, महिला पुरुष दोघांना बांधकाम कामगारांचं साहित्य वाटप झाले आणि मला आनंद होतो की आपली जी टीम काम करते ती अतिशय चांगल्या पद्धतीने टीम काम करते। म्हणजे भारतीय जनता पार्टी काम करणारे आमची टीम असेल ती प्रतिभा यांनी टीम करतात, शरद असेल त्यांच्याबरोबर काम करणारे बाकी सर्व टीम असेल। आज अजून सुद्धा 15,000 लोकांना बांधकाम कामगार साहित्य लवकरच तिथला एक कार्यक्रम या महिन्यामध्येच होईल अशा पद्धतीच्या हालचाली चालू आहे आणि बांधकाम कामगारांच्या साहित्य वाटपाच्या इतर योजना त्यामध्ये शिष्यवृत्ती आहे, गरोदर महिलेसाठी गरोदरपणाची असते, घर बांधण्यासाठी आहे, विमा आहे, अनेक योजना त्यांना आज मिळत आहेत। महिला भगिनींना महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण चालू केलेली योजना ती अत्यंत प्रभावी योजना लागली। किसान सन्मान योजना मोठ्या प्रमाणात प्रभावी पद्धतीने लाभ मिळते। आयुष्यमान भारत योजना प्रभावी पद्धतीने लाभ मिळते। अनेक योजना फक्त ताकदीने आपण ज्या पद्धतीने फंडा तालुक्यामध्ये काम करतो एवढं काम महाराष्ट्रामध्ये कुठल्यापासून काम करताना दिसत नाही। मी विशेष करून या ठिकाणी माहितीचे माझे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी सर्व सहकारी सर्वांनी मिळून एकत्र ताकदीने हा कर्जत तालुक्यामध्ये महिलांना लाभ द्यायचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला। खऱ्या अर्थाने हेच रक्षाबंधन आहे की मागच्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आपण एक यशवंतराव महाराष्ट्र कार्यक्रम घेतला होता। तिथे 10,000 लोकांना साहित्य वाटप झालं आणि आपण सातत्याने गोरगरीब लोकांना काही ना काहीतरी पोहोच करतोय, जिल्ह्यापर्यंत त्यांना मिळवण्यासाठी पोहोचतो करतोय। शासनाच्या योजना असतील, रस्ते असतील, मोठे रस्ते असतील, हायवे असतील, गटार असेल, मंडप असतील, गावामधल्या काम असतील, पाणंद रस्ते असतील, ते काम मोठी कामं मोठ्या प्रमाणावर चालू आहे। रेल्वे काम चालू आहे, शहरातले काम चालू आहे, हायवेची कामं चालू आहे, बाळांची प्रकारची कामं चालू आहे। एकंदर कर्जतचा विकास अत्यंत वेगाने कर्जतचा विकास चाललेला आहे आणि या विकासाच्या माध्यमातून एक तालुक्याला भरपूर मिळते तर सर्वसामान्य माणसाला तेवढ्या जवळपास 25,000 लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा निधी मिळणं ही काही छोटी गोष्ट नाही। म्हणून
मी माझ्या सर्व माहितीचं सहकार्याचं या ठिकाणी आभार मानतो. काम करणाऱ्या सर्व टीमचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि कार्यक्रमाला विशेष प्रयत्न करून आज साहित्य वाटप केलं आहे, सवलतीच्या दरात साहित्य उपलब्ध करून दिलं आहे, त्या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. मला या ठिकाणी महिला भारतीय जनता पार्टीच्या सहकारी माझ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित येते, मी या ठिकाणी आभार मानतो. आपल्याला येणाऱ्या 15-20 दिवसामध्येच कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे आणि आजनं भूतन भविष्यातील हिरा जगतच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आणि अन्य इतर कामांचा शुभारंभ असणारा जवळपास 50,000 लोकांपेक्षाही जास्त उपस्थिती असणारा असा भव्य मेळावा छत्रपती मुख्यमंत्री महोदय होणार आहे. त्या कार्यक्रमाची तयारी आपल्याला सर्व महिला भगिनींना करायची. कमीत कमी 20,000 महिला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशा पद्धतीचं नियोजन आपल्या सर्वांना नोंद करायचे. मी आपल्या सर्वांना त्यांच्याकडून काल प्रवास झाला, पण भाऊ म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो की जे काही शक्य आहे त्या तालुक्यासाठी, तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी, तुमच्यासाठी जे काय करणं शक्य आहे ते मी आमदार साहेब दोघं मिळून करतोय. कुठेही कमी पडणार नाही याची मी खात्री तुम्हाला देतो. खडतर तालुक्याचा सर्वांगीण विकास तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात दिसेल असा शब्द या पार्श्वभूमी आपल्याला देतो. पुन्हा एकदा जनशक्ती श्रमिक बांधकाम कामगार संघटनेचं मी संघटनेचे जे आयोजक आहेत शरद झेंडे यांना धन्यवाद देतो, त्याचे आभार मानतो. त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी माझ्या शरद झेंडेंना माझ्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत.